मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर मित्रांनो, आजचा उपाय संध्याकाळचा माहित आहे ना. तर 3:03 आपलं पुण्यकालचा समय सुरू होणार आहे. तर 6:20 पुण्यकालचा समय समाप्त होणार आहे. तर या 3 तासाच्या कालावधीत आपल्याला एक उपाय नक्की करायचा आहे. तर सूर्याच्या उपासनेचा तो उपाय आहे. तर एक तांब्याचा कलशा घेऊन घ्यायचा. त्याच्यामध्ये 1 रुपयाचा सिक्का, तांदूळ, अष्टगंधक असेल ते टाकायचं आणि सूर्याला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करताना अशी कामना करायची आहे की हे सूर्य देवता, आमच्या घरी लक्ष्मीची हमेशा बरकती राहो, दिन दुगनी रात चौगनी तरक्की हो, अशी सूर्यदेवला प्रार्थना करायची आहे. त्याच्यानंतर तो 1 रुपयाचा सिक्का काढून घ्यायचा आहे आणि आपल्या लॉकरमध्ये नेलपेंट वगैरे लावून, या तुम्हाला जर आठवण राहील की हाच 1 रुपया आहे तर आठवण ठेवण्यासाठी नेलपेंट दोघी साईडने लावून घ्या. लाल कलरची, कोणत्याही कलरची लावा, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील की हा 1 रुपया आपल्याला कोणाला द्यायचा नाहीये, खर्च करायचा नाहीये, म्हणजे तो सेफमध्ये तुमच्या पॉकेटमध्ये लॉकरमध्ये राहील. म्हणून नेलपेंट लावून ठेवून द्यायचा, म्हणजे नेलपेंटने लगेच लक्षात येते. दुसरं म्हणजे 15 तारीख किंक्रांत दिन म्हणून ओळखला जातो, हा करी दिन म्हणून. तर 15 तारखेला कोणाशी डोके लावायचे नाहीये, कटकट कोणाशी करायची नाहीये, वादविवाद कोणाशी करायचे नाही. ज्यांनी आज पित्रांना तर्पण केलं असेल तिळाचं, तर 15 तारखेला पण तुम्हाला तर्पण करायचंच आहे. कारण की पित्रांची शांती ही ज्या वेळेस आपण संपूर्ण पुरण वरणाचा स्वयंपाक करतो त्यावेळेस त्यांना संतुष्टी मिळते. फक्त तिळाचा लाडू घेतला आणि टाकून दिला, त्याला फॉर्मॅलिटी म्हणून काही अर्थ नाही आहे. तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सुद्धा, एकादशी ही खूप वर्षानंतर संक्रांतीवर आलेली आहे, तर याचं पारणं अगदी छान आहे की पारणं पण सुटेल आणि त्याशिवाय पित्रांना सुद्धा संतुष्टी होईल. म्हणून 2 घास शुक्रवारी सुद्धा तुम्हाला टाकायचेच आहे. तो शुक्रवारी सुद्धा तुम्हाला 2 घास टाकून पित्रांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. तिसरी गोष्ट म्हणजे शुक्रवार. तर शुक्रवारी प्रदोष आणि शिवरात्री आहे. या दिवशी आपल्याला संध्याकाळी म्हणजे प्रदोष कालानंतर आपण शिवलिंग पार्थिव करून रात्रभर राहू द्यायचे. त्यावर एक कमलगट्ट्याचा मणी, एक बेलपत्र, एक तांदूळचा दाना, 1 रुपयाचा सिक्का अर्पण करायचा आणि भगवान शिवाला प्रार्थना करायची की आमच्या घरात स्थिर लक्ष्मी राहू दे, मुलाबाळांना दीर्घ आयुष्य राहू दे, अकाली मृत्यू कोणाला येऊ नको देऊ, सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे आणि सुख शांती राहू दे, ही प्रार्थना नक्की करावी. सुख शांती राहिली म्हणजे झोप शांत येते, मन स्थिर राहतं. शनिवारी अमावस्या प्रारंभ होणार आहे रात्री 1:03 तर रविवारी 18 तारखेला अमावस्या उत्तर रात्री म्हणजे सकाळी सोमवारी समाप्त होणार आहे. तर अशी ही 4 दिवसाची माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर 18 जानेवारीला दर्श अमावस्या, मोनी अमावस्या आहे. तर या दिवशी कापूर आणि लवंगांचा उपाय नक्की करा. श्री स्वामी समर्थ.